त्याच्यानंतर दुसरी चालू घडामोडी महाराष्ट्राची. महाराष्ट्र तर प्रॉक्सी सरपंच याचा अर्थ असा आहे, प्रॉक्सी सरपंच म्हणजे या ठिकाणी महिला या ठिकाणी सरपंच असते, परंतु कारभार हा तिचा फक्त पती पाहत असतो, त्याला म्हणायचं प्रॉक्सी सरपंच. तर प्रॉक्सी सरपंचाला नकार द्या मोहीम, नकार देणे मोहीम राबवण्यात आलेली आहे. म्हणजे महिलांचा जास्तीत जास्त सहभाग जर वाढला तर या ठिकाणी त्या ठिकाणी पारदर्शकता जास्त असू शकते. तर 8 मार्च 2026 ला या ठिकाणी महिला सरपंचाच्या अधिकाराचे रक्षण, महिला सरपंचाच्या अधिकाराचे रक्षण, महिला सरपंचाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी या ठिकाणी प्रॉक्सी सरपंच चाला नकार अशा प्रकारची मोहीम राबवण्यात आलेली आहे. त्याचा कालावधी होता, कालावधी 8 मार्च ते 18 मार्च हा 10 दिवसाचा कालावधी. या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये ही मोहीम राबवली गेली होती. तर खऱ्या महिला सरपंचाला या ठिकाणी तिचे अधिकार वापरण्यास परवानगी देणे किंवा तिचा जास्तीत जास्त या ठिकाणी वावर वाढू देणे आणि सरपंच पतीबद्दलची जाणीव जागृती तयार करणे हे या ठिकाणचा मुख्य उद्देश होता. या ठिकाणी चालू घडामोडी अंतर्गत आपण काही राज्याचे नवीन राज्यपाल झालेले तर त्यांची देखील या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत. तर आपल्याला जर नकाशा असेल तर ते राज्य कुठं आहे आणि त्यांचे नवीन झालेले राज्यपाल कोणते आहेत ते आपल्याला समजून येईल. तर विद्यार्थ्यांनी समोर लक्ष द्यावं. तर तेलंगणा, मी ज्या ठिकाणी त्या राज्याचा नकाशा असेल त्या ठिकाणी ते राज्य लिहिण्याचा प्रयत्न करतो पहिल्या अक्षरामध्ये, आणि ते आपण काय करायचं आहे, लिहायचं आहे. साधारणतः तेलंगणाचे नवीन राज्यपाल झाले शिवप्रताप शुक्ल. महाराष्ट्र MH जिष्णू देव वर्मा. नागालँडचे राज्यपाल झालेले आहेत नंद किशोर यादव. त्याच्यानंतर बिहारचे राज्यपाल झालेले आहेत सय्यद अत्ता हसनैन. त्याच्यानंतर बंगालचे राज्यपाल आहेत RN रवी. त्याच्यानंतर तामिळनाडू राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. त्याच्यानंतर लद्दाखचे विजय कुमार सक्सेना.
कुमार सक्सेना. त्याच्यानंतर दिल्ली. भारताची राजधानी दिल्ली. दिल्लीचे राज्यपाल तरणजीत सिंग संधू हे दिल्लीचे राज्यपाल आहेत. अशा पद्धतीने राज्यपालाच्या नवीन नेमणुका झालेल्या आहेत. तर ह्या नवीन राज्यपालाची माहिती आपण या ठिकाणी घेतली. तर या ठिकाणी आपण महाराष्ट्रांतर्गत घडत असलेल्या सर्व घडामोडी 2026च्या पाहत आहोत. तर याच्यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल M.H. गव्हर्नर किंवा राज्यपाल, नवीन राज्यपाल या ठिकाणी पाहणार आहोत. तर 10 मार्च विष्णुदेव वर्मा. जिष्णू देव वर्मा असे हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल झालेले आहेत. तर हे त्यांनी 22वे राज्यपाल म्हणून या ठिकाणी म्हणजे राज्यपाल म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. मुंबईचे किंवा मुख्य न्यायाधीश ज्याला म्हणतो महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश कोण? न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी काय केलेले आहे, या ठिकाणी जिष्णुदेव वर्मा यांना शपथ दिलेली आहे. शपथ दिलेली आहे. कधी? 10 मार्च 2026 रोजी. तर विष्णुदेव वर्मा यांची आपल्याला या ठिकाणी कारकीर्द पाहूया. ही शपथ आहे. तर जन्म त्रिपुरा या ठिकाणचं राज्य, आगरताळा या ठिकाणी जिष्णुदेव वर्मांचा जन्म झालेला आहे. तर शिक्षण कोलकाता इथं शिक्षण झालेलं आहे त्यांचं. BA ऑनर्स ही डिग्री त्यांनी घेतलेली होती. ते त्रिपुराच्या माणिक्य राजघराण्याचे त्रिपुरा सदस्य माणिक राजघराण्याचे ते सदस्य होते. त्या 1990 साली त्यांनी 1990 साली BJP प्रवेश केलेला होता. त्यानंतर त्रिपुराचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. 2018 ते 2023 सालीमध्ये या ठिकाणी 5 वर्षाच्या कालखंडात दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे.
आमदार चालीराम या विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. मतदारसंघाचे आमदार होते. त्याचबरोबर त्यांनी तेलंगणा इथले राज्यपाल म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे. पुस्तके चिल्ड्रन ऑफ द वॉटर गॉडेस, पुस्तके चिल्ड्रन ऑफ द गॉडेस अशा पद्धतीची पुस्तकं देखील त्यांची फेमस आहेत. मास्टर ऑफ टाइम, मास्टर ऑफ टाइम अशा पद्धतीची पुस्तकं देखील त्यांनी लिहिलेली आहेत, सुप्रसिद्ध आहेत. तर धर्मांतर विरोधी कायदा करणारे राज्य या महाराष्ट्राच्या अगोदर कोणकोणते होते? तर सर्वात प्रथम हे ओडिशा सरकारने या ठिकाणी धर्मांतर विरोधी विधेयक आणलेलं होतं. ते होतं 1967 ओरिसा फ्रीडम ऑफ रिलिजन ऍक्ट नावाने हे प्रसिद्ध होतं. त्याच्यानंतर मध्य प्रदेश दुसरा क्रमांक MP मध्य प्रदेशने आणलेलं होतं 1968 आणि 1978 तिसरा क्रमांक आहे अरुणाचल प्रदेश, जे की महाराष्ट्रापासून खूप दूर अरुणाचल प्रदेश. ते आणलेलं आहे 1978 साली. तर महाराष्ट्र हे चौथं धर्मांतर विरोधी कायदा करणारे राज्य असं मानलं जाते. तर हा साधारणतः महाराष्ट्राचा नकाशा. तर महाराष्ट्रांतर्गत विधेयक मांडण्यात आलेले आहे. तर ते विधेयक आहे धर्म स्वातंत्र्य विधेयक. विधिमंडळानं मांडलेले धर्म स्वातंत्र्य विधेयक. या विधेयकानुसार या ठिकाणी ते मांडण्यात आलेले विधानसभेत मंजूर झालेले आहे. विधानसभेत मंजूर झालेले आहे 16 मार्च 2026 ला मंजूर झालेलं आहे. कोणी मांडलं? ते मांडलेलं आहे गृह राज्यमंत्री पंकज भोईर. गृह राज्यमंत्री पंकज भोईर यांनी मांडलेलं आहे. तर काय आहे मुख्य उद्देश कोणता आहे? तर या ठिकाणी सक्तीने फसवणूक करून सक्तीने
मुक्त करून धर्म स्वातंत्र्य हिरावून घेणे किंवा धर्मांतर धर्मांतर करणे धर्मांतर करणे असा पद्धतीचा मुख्य उद्देश होता. तर धर्मांतर करू शकणाऱ्या व्यक्तीला 60 दिवस आधी तर 60 दिवस अगोदर कलेक्टर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगीसाठी अर्ज करावा. परवानगीसाठी अर्ज करावा लागतो. जर अर्ज नाही केला तर या ठिकाणी किंवा तर याची प्रशासकीय नोटीस मिळाल्यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकारी काय करतात, धर्मांतर हे स्वेच्छेने होते की सक्तीने होते याची चौकशी करतात. कलेक्टर चौकशी कशी चौकशी करतात, हे सक्तीने आहे की स्वेच्छेने, सक्तीने आहे की स्वेच्छेने आहे ते चेकिंग करतात. धर्मांतरानंतरची धर्मांतर झाल्यानंतर धर्मांतर समजा झालंच तर त्यानंतर या ठिकाणी 60 दिवसाच्या आत या ठिकाणी कलेक्टरला सादर करावं लागतं. जर नाही केलं तर या ठिकाणी शिक्षा नाही सादर केल्यास जर नाही सादर केलं तर या ठिकाणी काय होऊ शकतं, बेकायदेशीर हे जर बेकायदेशीर असेल, धर्मांतर हे बेकायदेशीर असेल तर 5 लाख तीन ते 7 वर्ष तुरुंगवास किंवा दोन्ही पण शिक्षा होऊ शकतात. तर हा अजामीनपात्र गुन्हा देखील सिद्ध केला जातो. जे अजामीनपात्र गुन्हा आहे असे घोषित केलं जातं. अशा पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये धर्म स्वातंत्र्य विधेयक सादर केलं. ते विधानसभेमध्ये मंजूर झाले 16 मार्च 2026. मांडलं कोण? पंकज भोईर यांनी मांडलेलं आहे. तर त्याचा उद्देश काय होता, सक्तीने किंवा फसवणूक करून धर्मांतर करणे च्या विरोधात हे धर्म स्वातंत्र्य विधेयक आणलेलं होतं. तर त्याच्या अगोदर धर्मांतर करायचे असेल तर त्याला अगोदर 60 दिवस अगोदर कलेक्टरकडे परवानगीसाठी अर्ज करावा लागतो. त्याची चौकशी कलेक्टर मार्फत होते. या ठिकाणी काय चौकशी होते तर सक्तीने धर्मांतर आहे की स्वेच्छेने धर्मांतर आहे. तसं जर
या ठिकाणी समजा झालं चुकून एखादी वेळेस धर्मांतर झाल्यानंतर किंवा परवानगी मिळाल्यानंतर या ठिकाणी 60 दिवसाच्या अगोदर घोषणापत्र कलेक्टरला सादर करावं लागतं. तर तसं जर सादर नाही केलं तर या ठिकाणी 2 प्रकारचे दंड होऊ शकतात. एक 5 लाखाचा दंड किंवा 3 ते 7 वर्ष तुरुंगवास किंवा या दोन्ही शिक्षा या ठिकाणी होऊ शकतात. आणि हा गुन्हा हा अजामीनपात्र गुन्हा म्हणून दाखल केला जातो. सर्व विद्यार्थ्यांस पुनश्च एकदा या ठिकाणी शिवाजी बोतीकर या यूट्यूब चॅनलवर सहस्वागत. तर या ठिकाणी आपण महाराष्ट्रांतर्गत घडलेल्या चालू घडामोडी 2026च्या पाहणार आहोत. ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी याकडे जाणीवपूर्वक आणि गांभीर्याने लक्ष द्यावं. तर एक कायदा झालेला होता महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये MH म्हणजे महाराष्ट्र. तर जिल्हा परिषद ZP PS पकडूया, पंचायत समिती दुरुस्ती विधेयक तर हे दुरुस्ती विधेयक झालं होतं 17 मार्च 2026 ला. 17 मार्च 2026 ला या ठिकाणी. तर आता नगर परिषदेच्या धर्तीवर म्हणजे आधार कोणाचा घेतलेला आहे? आधार आहे नगर परिषद. नगर परिषदेमध्ये अशा घटना घडत असतात. तर नगर परिषदेच्या धर्तीवर या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इथं पंचायत समिती आणि हे जिल्हा परिषद याच्यामध्ये बदल करण्याचा ठरवण्यात आलेला आहे. तर काय कशामध्ये बदल? स्वीकृत सदस्यामध्ये बदल करण्याचा या ठिकाणी दुरुस्ती सुधारणा करण्यात आलेली आहे. तर हे शक्य होणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर जिल्हा परिषदेमध्ये एकूण सदस्याच्या 10% किंवा 5 म्हणजे एकूण सदस्य किती असतात? साधारणतः 50 ते 75 सदस्य असतात. त्याच्यामध्ये 10% किंवा 5 सदस्य हे स्वीकृत सदस्य असेल असे या ठिकाणी नियुक्ती केले जातील. त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये एकूण निर्वाचित सदस्याच्या 20% निर्वाचित सदस्याच्या 20% किंवा किमान एक व्यक्ती या ठिकाणी कुठं? पंचायत समितीमध्ये 20% किंवा एक व्यक्ती. तर असे सदस्य या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे. या सदस्याचा कार्यकाल देखील किती असणार आहे? कार्यकाल देखील सारखाच. सदस्याचा कार्यकाल किती असतो? तर साधारणतः 5 वर्षासाठी निवडून आलेली व्यक्ती या ठिकाणी सदस्यत्व असतं.
तितकाच कार्यकाल या ठिकाणी दोन्हीचा पण हे स्वीकृत सदस्याचा आहे. किती असणार आहे कार्यकाल? 5 वर्ष इतकाच असणार आहे. आणि याची नियुक्ती जी आहे, नियुक्ती ही कलेक्टर मार्फत केली जाणार आहे. नियुक्ती कलेक्टर मार्फत केली जाणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्र अंतर्गत दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं होतं. त्याला या ठिकाणी मध्ये अशा पद्धतीने स्वीकृत सदस्य पद्धतीचे जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीमध्ये या ठिकाणी स्वीकृत सदस्य पण किती, तर झेडपीच्या 10% म्हणजे साधारणतः 5 उमेदवार किंवा व्यक्ती आणि पंचायत समितीमध्ये 20% किंवा 1 व्यक्ती या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून कलेक्टर मार्फत स्वीकारला जाणार आहे. आणि याचा कार्यकाल साधारणतः पूर्वीच्या सदस्य एवढाच म्हणजे निवडून आलेले सदस्य एवढाच म्हणजे 5 वर्ष इतका राहणार आहे.